धुळे शहर पोलिसांची मोठी कारवाई, फरार कैद्याला 24 तासांत ठोकल्या बेड्या। धुळे शहर पोलिसांनी एका फरार कैद्याला अवघ्या 24 तासांत जेरबंद करत मोठी आणि यशस्वी कामगिरी केली आहे। धुळे जिल्हा खुले कारागृह येथील शेती विभागातील बावडीबाग येथून खुले शेतीकाम करत असताना विकन नजीर पिंजारी वय 54 राहणार इस्लामपुरा पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक हा शिक्षाबंदी दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 4:15 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेला होता। या गंभीर घटनेबाबत कारागृह शिपाई अरुण केदार यांच्या फिर्यादीवरून त्याच रात्री 11:30 वाजता धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांनी वेगाने सूत्रे हलवली। कारागृहातील रेकॉर्डवरून सदर आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले। त्याचे टॉवर लोकेशन पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक येथे असल्याचे निष्पन्न होताच तपास पथकाने तातडीने तिथे रवाना होऊन दिनांक 6 मार्च 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिसांनी केलेल्या या अचूक तांत्रिक तपासामुळे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत फरार कैद्याला पुन्हा अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी दीपक पाटील, पोलीस निरीक्षक, धुळे शहर पोलीस स्टेशन। दिनांक 5/3/2026 रोजी जिल्हा कारागृह खुले कारागृहातील शिक्षाबंदी भिकन नजीर पिंजारी हा शेतीकाम करीत असताना कायदेशीर रखवालीतून पडून गेलेला होता। त्यानुसार फिर्यादी अरुण एकनाथ केदार व 51 व्यवसाय नोकरी धुळे जिल्हा कारागृह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार तपास अधिकारी PSI मिलिंद नवगिरे यांनी धुळे जिल्हा कारागृहातून आरोपीचा नातेवाईक यांच्याकडून त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून सदर आरोपीच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यास कळवण्याची समज ही नातेवाईकांना देण्यात आली होती। त्यानुसार सदर आरोपीच्या त्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी हा पिंपळगाव परिसरात आजूबाजूच्या परिसरात फिरत असल्याबाबतचे कळल्याने PSI नवगिरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीतास पिंपळनेर बसवंत नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेतले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक देवरे सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपासे सर अशा मिळून केलेली आहे।